पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर सोयावडी पुलाव हा नक्कीच एक बेस्ट ऑप्शन आहे। तर सोयाबीन वडी साधा पाण्यात 15 ते 20 मिनिटे भिजू घालून घेतली। गरम तेलात घरातील सर्व खडे मसाले टाकले, कांदा व हिरवी मिरची टाकून 2 मिनिटे परतून घेतला। नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकला व 2 मिनिटं गोल्डन कलर येईपर्यंत फिरवून घेतलं व त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर व बिर्याणी मसाला टाकला। बिर्याणी मसाल्याने पुलावला एकदम छान टेस्ट येते। सर्व मसाले छान एकजीव करून घेतले व 2 मिनिटं शिजू दिलं। नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला व सोयाबीन वडी टाकली। तुमच्याकडे जर बासमती राईस असेल तर एकदम बेस्ट आहे, पण जर नसेल तर घरचा तुम्ही साधा तांदूळसुद्धा वापरू शकता। मी यामध्ये जवळपास अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ छान मिक्स करून घेतला व त्यामध्ये पाणी टाकून घेतलं। आता आपल्याला प्लेट झाकून ते 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर भात एकदम मस्त शिजलेला असेल। घरी तयार केलेल्या पुलावाला एकदम रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते। व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार आहे आपला